मी तो एक लॉंग पॅजंट्री गाऊन घातलेला आहे. आय एम वेअरिंग दॅट ग्लिटरिंग टिआरा ऑन माय हेड अँड आय एम वॉकिंग विथ दलाल अँड एव्हरी आय इज सेट ऑन मी अँड दे आर क्लॅपिंग फॉर मी. गाडीला 4 चाकं असतात, तर 2 चाकं आलेली होती म्हणून मग मी शेवटी गाडीच्या वरती 2 चाकं काढली आणि ते जेव्हा माझ्या माझ्या बाईंनी बघितलं, दामले तू खूप हुशार आहेस, मला तुझा खूप अभिमान आहे, पण आता यापुढे तू कुठल्याही ड्रॉइंगच्या परीक्षेला बसणार नाही. की लुक्स आपल्या हातात नसतात. हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो, हार जाओ जिंदगी में सब कुछ, फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो. तर मला असं हे करायचं ते करायचं, मी आधीपासून सांगते की मला सरप्राईज सुद्धा काही हवा असेल तर मी ते आधीच सुजितला सांगते की मला असं सरप्राईज दिलं तर आवडेल. माझ्या आईला सगळं खूप नवीन होतं, की किती छान वाटतंय की लेकीमुळे आज आपण दुसऱ्या देशात अतिशय इम्पॉर्टंट व्यक्ती म्हणून आपल्याला एवढं पोलीस प्रोटेक्शन मिळतंय. आणि पहिला वहिला केलेला पदार्थ आठवतोय का? म्हणजे चहा नाही बरं का, मी तुझ्याकडनं चहा एक्सपेक्टेडच नाहीये. आणि मी जे करीन ते मला थोडंसं ट्रेडिशनल वे मध्ये जाऊन करायचं आहे आणि मग ते मोनोपोली माझी झाली पाहिजे. त्यामुळे मी कुठलीही अशी टीम उभारलेली नाहीये. फक्त कारागीर हाताची धरलेले आहेत. मध्ये विकी कौशलचं काय आहे आणि मध्येच? नमस्कार, मी पल्लवी. ड्रीमर्स टेल्सच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि शुभ दीपावली. ती आली, तिने पाहिलं आणि तिने जिंकलं सगळ्यांना, अशी एक बिनधास्त मैत्रीण आज आपल्याशी गप्पा मारायला आली आहे. हर मोटो इन लाईफ इज टू क्रिएट कॉन्फिडन्स इन वुमेन, टू लुक बियॉन्ड द कन्व्हेन्शनल डेफिनेशन ऑफ ब्युटी अँड स्टँड आउट इन द क्राऊड विथ ग्रेस. ती म्हणते डू समथिंग डिफरंट बट डू व्हॉट यू लव्ह. प्लीज वेलकम बेस्ट स्वॅगर, मोस्ट स्टायलिश, मिसेस इंडिया पनाश 2018 प्लस, मिसेस टॉप ऑफ द वर्ल्ड 2018 प्लस, मीनल टिपसे. काय मिनू, जमली का फक्कड इंट्रो तुला साजेशी? पल्लवी, खूप खूप छान वाटतंय मला. ड्रीमर्स टेल कडून मला आज सगळ्यांशी संवाद साधायला मिळतो, याचा मला खूप खूप आनंद आहे. आणखीन माझं इतकं छान इंट्रोडक्शन करून दिल्याबद्दल खूप मनापासून आभार. आणि तू माझी लहान बहिणीसारखी आहेस. सो आय फील व्हेरी प्राऊड टू बी कनेक्टेड विथ यू थ्रू दिस. थँक्यू सो मच मिनल. तू फूड स्टायलिस्ट आहेस, तू कुकरी कन्सल्टंट आहेस, थाली डेकॉर एक्सपर्ट आहेस. तर साधारणपणे सणावाराला घर, मुलं, त्यांची शाळा, नंतर जॉब, ऑफिस, बिझनेस, वॉट एव्हर सांभाळून एक तर सगळं साग्रसंगीत जेवण करायचं, दिस इज अ बिग डील. पहिली गोष्ट म्हणजे त्यानंतर ते छान डिस्प्ले करायचं, त्याचे छान छान फोटो काढायचे. इट्स लाईक अ चेरी ऑन टॉप. तर हे सगळं तू कसं जमवतेस ग? आणि कायम न कंटाळता, म्हणजे कुठलंही ओकेजन असेल तरीही तुझं हे ठरलेलं असतं. तर स्वयंपाकाची लहानपणापासून हौस होती का तुला? आणि पहिला वहिला केलेला पदार्थ आठवतोय का? म्हणजे चहा नाही बरं का, मी तुझ्याकडनं चहा एक्सपेक्टेडच नाहीये. आणि पहिला वहिला सजवून वाढलेला पदार्थ, म्हणजे असं म्हणतात ना, खिदमत में पेश किया जाय वगैरे, तसा आठवतोय का तुला? लहानपणापासून जर स्वयंपाकाची आवड होती असं जर विचारलं तर पोळी, भाजी, भात, आमटी या गोष्टींची मला फारशी आवड नव्हती. पण काहीतरी नवीन करून बघायचं, ते छान पद्धतीने सर्व्ह करायचं, गार्निश करायचं, त्याच्यानंतर त्याच्यासाठी वेगळी क्रोकरी मांडायची, या गोष्टींची आवड अगदी लहानपणापासून होती. आणि माझी आई स्वतः जॉब करायची, ट्युशन्स घ्यायची, दोन्ही वेळचा स्वयंपाक आमचा घरीच असायचा. त्यामुळे तिला यात फारसा रस नव्हता. पण ती म्हणायची, तुला ज्या गोष्टी आवडतात तू त्या अगदी मनापासून कर. पण पूर्ण स्वयंपाक ही गोष्ट मला खरंच लग्नानंतरच व्यवस्थित कळायला लागली, जमायला लागली. तर माझ्या सासूबाईंनी यात मला खूप सहभाग त्यांचा जास्त आहे. त्यांचा सपोर्ट जास्त आहे. कारण मला अगदीच काही येत नव्हतं, तर कणिक मळण्यापासून त्यांनी शिकवलं. आणि त्या बरेचदा असं म्हणायच्या, की "तू खरंच खूप हुशार आहेस, तर तू मोठ्या पदावर काम करशील किंवा स्वतःचं काहीतरी चालू करशील, तर तुझ्या हाताखाली अगदी 5-50 माणसं असतील, पण तुझं कुठे अडलं नाही पाहिजे. तर स्वतःला ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत." जसं एखाद्या हॉटेलमध्ये स्वतः त्या शेफला या गोष्टी आल्या पाहिजेत, की मदतनीस जरी आले नाहीत, तरी आपल्याला या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. आणि जर तुम्ही म्हणाल, की मोठे स्प्रेड्स आता मी दर आमचे जे काही सणवार असतात तेव्हा करते. या गोष्टींची मात्र अगदी मनापासून आवड होती आणि मला पुरणपोळी, उकडीचे मोदक वगैरे अगदी करायला अक्षरशः एक 15 ते 20 मिनिटापेक्षा तयारीला जास्त वेळ लागत नाही. मला अतिशय उत्तमपणे या सगळ्या गोष्टी जमतात.
आणि मग असं वाटतं, की ह्या गोष्टी आपल्याला येणं आणि त्या पुढच्या पिढीला पण आपण शिकवणं जास्त महत्वाचं आहे. पण मला एक आठवतं लहानपणी साधारण 10वीत असताना मला स्वतःला बेक व्हेजिटेबल खूप आवडतं. तर ते मी आणि माझ्या मैत्रिणीने एकदा करण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न इतका जास्त फसला होता, की त्याच्यानंतर मला असं वाटलं, की मी खरंच स्वयंपाकघरात परत पाऊल ठेवेन की नाही. पण समहाऊ लग्नानंतर छान माझ्या सासूबाईंनी मला बऱ्यापैकी व्यवस्थित शिकवलं. आणखीन सणावाराला जे आपण म्हटलं जातं, की नैवेद्याचं पान मी दरवेळेला व्यवस्थित वाढलेलं असतं. त्याच्यानंतर ती सगळी तयारी छान केलेली असते. याचं श्रेय मात्र माझी आई आणि माझ्या आजीला जातं. कारण मी घरात बघितलेलं आहे साध्या समईची वात सुद्धा माझ्या आईची कधीही मोठी होत नाही. अतिशय नाजूक वात असते, सांधेवात सुद्धा. तर हे जी संस्कृतीची शिदोरी आहे सगळी, ती मला आईनी आणि आजीनी माझ्या खूप छान दिली आहे. आणि माझे बाबाही उत्तम आईला हेल्प करत असतात. त्यामुळे मी हे बघतच मोठी झालेली आहे. अगदी खरं आहे. ही संस्काराची लाभलेली शिदोरी आईकडून, आजीकडून म्हणा किंवा आजे-सासू किंवा सासूबाईंकडनं ती तू खूप छान प्रकारे पुढे चालवतेस. कॉलेजमध्ये तू रॅम्प वॉक किंवा मॉडेलिंग केलं होतंस का गं? कारण म्हणजे फॅशन रनवे आणि मग डायरेक्ट मिस वर्ल्ड ब्युटी पॅजंट्स याच्याकडे कशी काय कधी वळलीस तू म्हणजे? आणि या कॉन्टेस्टसाठी तू काय-काय खास असे प्रिपरेशन्स केले होतेस? मॉडेलिंगचं म्हणशील तर मी एकच स्वप्न लहानपणापासून अगदी उराशी बाळगलं होतं, की मी तो एक लाँग पॅजंट्री गाऊन घातलेला आहे. आय एम वेअरिंग दॅट ग्लिटरिंग टिआरा ऑन माय हेड अँड आय एम वॉकिंग विथ दलाल अँड एव्हरी आय इज सेट ऑन मी अँड दे आर क्लॅपिंग फॉर मी. तर हे एकच स्वप्न उराशी बाळगून मी खरं तर मोठी झाले. पण आपल्या एकंदरीत समाजात स्टिरियोटाइप व्याख्या आहेत सौंदर्याच्या, कल्पना आहेत काही. तर त्याला थोडासा तडा देऊन कसं पुढे जाता येईल हे विचार माझे कायम चालू असायचे. आणखीन कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये मी काही मॉडेलिंग केलं नाही किंवा फॅशन वॉकही केला नाही. पण कॉलेजमध्ये असताना मी 2-3 मैत्रिणींना बॅकस्टेज जे म्हणतात किंवा बॅक ऑफ द माइंड आपल्यासारखं चालू असतं, की आपल्याला हे करायचं आहे. तर मी त्यांना शिकवलं होतं आणि त्या दोघींनाही त्याच्यात फर्स्ट आणि सेकंड प्राइज त्या दोघींनाच मिळालं होतं. त्यामुळे मला असं कुठेतरी वाटलं होतं, की आपल्याकडे हे स्पार्क आहे. फक्त आता त्याला वाव कसा मिळेल आणि आपल्याला आपली संधी उपलब्ध होऊन आपण ती ग्रॅब करून आणि त्याचा वापर कसा आयुष्यात करू शकू. तर हे थोडंसं मी हळू-हळू लग्नानंतरच शिकले खरं तर. आणि कॉलेज, शाळा सोडून डायरेक्टली 40व्या वर्षात या गोष्टी करायला लागले. मॉडेलिंग, पॅजंट्री दोन्ही. आता त्याची तयारी म्हणशील तर मॉडेलिंग ॲक्चुअली ती पण लॅक्मे फॅशन वीकसाठी पण केलं. पण साधारण पॅजेंट्री विश्व माझ्यासाठी खरंच खूप नवीन होतं. त्याच्यासाठी तयारी करणं खूप गरजेचं होतं. कारण या विश्वामध्ये साधारण ग्लॅमर सोडून पण अनेक गोष्टी येतात. तुम्हाला प्रश्नोत्तरं नीट देता आली पाहिजे. तुम्हाला लोकांशी कनेक्ट होता आलं पाहिजे. तुम्हाला प्रत्येक वेळेला हजरजबाबी असणं गरजेचं आहे. सौंदर्याव्यतिरिक्त तुम्ही कसे आहात आणि लोकांसमोर स्वतःला कसं प्रेझेंट करता, कसं कॅरी करता आणि आमचा तर साइजचा पेजंट असल्यामुळे डेफिनेटली आमच्यावरती तो भार जास्त होता. मध्ये सुद्धा सौंदर्य आहे. झालं तर तब्येतीची काळजी घेणं, त्याच्यानंतर फिट राहणं, मानसिकरित्या, शारीरिकरित्या. पण जर समजा तुम्ही कुठल्या कारणाने जाड असाल, तर तो न्यूनगंड मनात न बाळगता अतिशय आत्मविश्वासानं पुढे जाणं गरजेचं असतं. तर तो आमच्यावरती भार असल्यामुळे ती एक कायम लक्षात ठेवलेली मी गोष्ट होती, की आपल्याला हे सोडून बाकीच्या गोष्टींवरती फोकस करायचा आहे. तर मी प्रचंड पुस्तकं वाचली तेव्हा इंग्लिश उत्तरं देण्याच्यासाठी बरीच इंग्लिश मासिकं वाचली. त्याच्यानंतर प्रियांका चोप्रा किंवा ह्याच्या आधी ज्या मिस वर्ल्ड झालेल्या आहेत, तर त्यांची भाषणं काही ऐकली. कारण का कितीही उत्तरं तीच-तीच रिपीट असली, तरी आपण उत्तर कसं देतो, त्या क्षणाला आपल्याला काय वाटतं आणि आपण मनापासून ते उत्तर देतो की नाही, हे खूप महत्वाचं ठरतं. त्याच्यानंतर तिथे जे देश येणार होते, त्या देशातल्या मुलींशी मला चांगलं कन्व्हर्सेशन करता यावं, यासाठी त्यांचे प्रेफरन्सेस काय आहेत, त्यांच्या खाण्याच्या आवडी काय असू शकतील, या सगळ्या मनापासून विचार केला आणि मॉडेलिंग क्षेत्र म्हण किंवा पॅजेंट्री विश्व म्हण, तुम्ही चालता कसे ह्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. तो कॉन्फिडन्स, तो ग्रेस तुमच्या चालण्यातून दिसला पाहिजे. तर मी साधारण 5 ते 6 इंच हिल्स घालून घरात रोज 1 तासभर प्रॅक्टिस करायचे आणि मला मनापासून अशी आवड लहानपणापासून अशी आवड आहे, की तुमच्यात एखादी गोष्ट जरी नसली, तरी सराव तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. मी मनापासून घेतलं होतं, की मला या गोष्टी जर शिकायच्या असतील आणि मध्यमवर्गीय मराठी माणसाला जर ग्लॅमरस विश्वामध्ये फुली
आपले पाय रोवायचे असतील, तर आपल्याला या सगळ्या गोष्टी आत्मसात करून त्याचा सराव करणं गरजेचं आहे. आणि मी खरंच मनापासून सगळी ही तयारी केली. माझा कनेक्ट सगळ्यांशी उत्तम होता. आणखीन मला अगदी माझ्या आईला सुद्धा वाटत होतं, जी माझ्याबरोबर आली होती, की ही मुलगी आता नक्की बाजी मारणार आहे. तर ते खूपच होतं आणि मला एक महत्त्वाचं सांगावसं वाटेल, की माझा फॅन फॉलोअर भरपूर आहे. तर मग मला एक शेवटच्या वॉकसाठी किंवा शेवटच्या राउंडच्या त्यात एवढंच होतं, की आता मात्र फक्त जे माझं असं लहानपणीचं स्वप्न आहे ते आठवून नाही चालणार. मागे अनेक फॉलोअर्स आहेत, त्यांचे बेस्ट विशेस आहेत. माझ्या घरातल्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. तर मला त्यांच्यासाठी मात्र नक्की जिंकायचंय आणि तो क्राउन घेऊनच परत यायचंय. तर हे सुंदर स्वप्न माझ्या फॉलोअर्समुळं, माझ्या घरामुळं आणि तुझ्यासारख्या शुभचिंतकांमुळं नक्की पूर्ण झालं. खरंच आणि त्याबद्दल तुझं हार्दिक अभिनंदन. जसं तू म्हणलीस बेटर लेट दॅन नेव्हर. 40शीतही तुझं जे स्वप्न आधीचं होतं ते तू पूर्ण करायचा प्रयत्न केलास आणि त्यात तुला यश आलं. आणि लुक्स आपल्या हातात नसतात. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जी तू केलीस ती तुझ्या हातात होती आणि ती तू व्यवस्थित केलीस. अजून एक मला विचारायचं वाटतं की आफ्टर यू वन दॅट टायटल, हाऊ डिड द वर्ल्ड चेंज फॉर यू? त्या मोमेंटला आपण सगळ्यात जास्त खुश असतो जेव्हा आपल्या डोक्यावरती तो मुकुट येतो. डोळ्यातनं पाण्याच्या धारा वाहत असतात, की आपण सगळ्यांसाठी जिंकलो आणि काहीतरी अचीव्ह केल्याची एक अनुभूती पण मिळालेली असते. तर पण मला त्याच्यापेक्षा एक खूप छान जास्त क्षण महत्त्वाचा वाटला, की दुसऱ्या दिवशी आम्हाला जे कोणी आम्ही पॅजंटचे कंटेस्टंट होतो, त्यांना सगळ्यांना लापटापू सिटी दाखवण्यासाठी नेलं होतं. आणि तेव्हा मात्र आम्हाला जिंकलेल्यांसाठी पण स्पेसिफिक की आम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलं होतं. लोडेड सगळे जे लोकं होते ते आमच्या जिंकलेल्यांबरोबर तर जास्त होते. त्याच्यानंतर आम्हाला ट्रॅफिक सिक्युरिटी स्पेशली पुरवली गेली होती. तर माझ्या आईला सगळं खूप नवीन होतं, की किती छान वाटतंय, की लेकीमुळे आज आपण दुसऱ्या देशात अतिशय इम्पोर्टंट व्यक्ती म्हणून आपल्याला एवढं पोलीस प्रोटेक्शन मिळतंय. आपल्याबरोबर गन लोडेड सगळे सिक्युरिटी गार्ड्स आहेत. आणि हे सगळं ना खूप ग्लॅमर विश्वाच्या अनुभूती होती. त्या भावना खूप वेगळ्या होत्या आणि मनापासून तुला सांगते खरंच, की मध्यमवर्गीय आणि मराठी खरं सांगायचं तर, ह्या लोकांना आपलं काही गोष्टी अचीव्ह करण्यासाठी खूप धडपड करायला लागते. तर ती धडपड मी बघितलेली होती, माझ्या आईने बघितली होती. त्यामुळे तो अनुभव खूप छान होता. आणखीन आधीचं आणि नंतरचं विश्व जर बघायचं झालं, तर मला आधीपासूनच फॅन फॉलोअर भरपूर होता. बरीच वर्ष मी सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि मला त्याचा उपयोग पण असा झाला, की त्या लोकांनी अक्षरशः मला डोक्यावर घेतलं होतं, की काही झालं तरी मिनल टिपसे ही जिंकलीच पाहिजे. त्यांचे वेल विशेस इतके माझ्याबरोबर होते आणि त्यांचं कारण असं होतं, की जवळ-जवळ एक 40% ते 50% बायका ज्या थोड्याशा जाड आहेत. ते फील बीइंग नेग्लेक्टेड, टेकन फॉर ग्रांटेड आणि मग त्यांना असं वाटतं आपल्यासारखी साधारण दिसणारी एखादी मुलगी जी स्वतःला इतकं सुंदर प्रेझेंट करतीये, आपल्या देशाला दुसऱ्या देशात जाऊन प्रेझेंट करतीये, तर आपण तिच्या मागे अक्षरशः उभं ठाकलं पाहिजे. मला खूप सगळ्यांनी हेल्प केली. काय करायचं, काय शिकायचं किंवा काही ज्या गोष्टी नवीन होत्या, मेकअप काही शिकून घ्यायचा होता. प्रत्येक गोष्टीत मला या सगळ्या बायकांनी मदत केली. त्याच्यानंतर त्यांना एक असं चित्र दिसत होतं, की घरात आणि घरची कामं करण्यात आपली स्वप्न कायम ज्या बायका थोड्याशा मागे टाकतात. कितीही पुढे गेलं आपण 21व्या शतकात जगत असलो तरी, आपल्या डोक्यात कायम असतं, की आज रात्री काय स्वयंपाक करायचा मुलाबाळांचं नीट सगळं चालू आहे ना? घरातल्या सगळ्या गोष्टी नीट आहेत ना, त्यानुसार आपण प्लॅनिंग करतो. तर ते असं त्यांना दिसत होतं चित्र, की ही मुलगी मॉडेलिंग करतीये, ही मुलगी पॅजेंटरी विश्वात जातीये, ही मुलगी सणवार व्यवस्थित करतीये. तिच्या घरच्या लोकांना सोडून जाऊन या गोष्टी करत नाहीये. तर तिची मूल्य, तिची संस्कृती तिने जपून ठेवली आहे आणि मग ती त्या गोष्टी करतीये आणि त्या ती मॅनेज कशा करतीये या संभ्रमातच अनेक जणी माझ्या बरोबर होत्या, की आम्हाला हे शिकायचं तुझ्याकडून आणि निदान आम्हाला नाही करता आलं, तर तू पुढे जातीयेस ना, तर आम्हाला त्यात खूप आनंद आहे. तू म्हणलीस तसं की तू ऑलरेडी ब्युटी पॅजंट्समध्ये पण पार्टिसिपेट केलंयस आणि यू ऑल्सो जज सम ऑफ द लोकल कॉन्टेस्ट. तर येस. तुझा काही लक्षात राहिलेल्या गमती-जमती असतील तर आमच्याबरोबर जरूर शेअर कर आणि या क्षेत्रात येऊ बघणाऱ्या आपले मित्र-मैत्रिणी जे कोणी असतील तर त्यांच्यासाठी काय टिप्स देशील? ते आहे, की आपल्याला या क्षेत्रात यायचं असेल, तर अगदी मनापासून सगळे प्रयत्न करण्याची तयारी हवी. कॉम्प्रोमाईज करायचं नाही. पण आपले जे प्रयत्न आहेत,
आपली जी एक दिशा आपण ठरवलेली आहे, ती करण्यासाठी ज्या गोष्टी लागतील, जी धडपड लागेल, ती तुम्हाला करावीच लागते. हे या विश्वातलं यश सहजासहजी नक्कीच मिळत नाही आणि जसं प्रत्येक क्षेत्रात हल्ली कॉम्पिटिशन आहे, तिथंच तसंच कटथ्रोट कॉम्पिटिशन या क्षेत्रात पण आहे. त्यात तुम्हाला एक असं आपल्याला आपलं जर खूप रूप सुंदर नाहीये आपण किंवा आपल्याला ती पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे, तर डेफिनेटली त्यावरही काम करावं लागतं. आणि म्हणून मग मला असं स्वतःला वाटतं, की मी जी इमेज कन्सल्टिंग शिकले, त्याचा मला फायदा खूप झाला. इमेज कन्सल्टिंग शिकताना एक गोष्ट अशी लक्षात आली, की आपल्याला काय चांगलं दिसतं, या गोष्टींकडे हळू माझं लक्ष जायला लागलं. आणि प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी असते. प्रत्येकाचा साधारण म्हटली तर बांधा वेगळा असतो, रंग वेगळा असतो. तर प्रत्येकाला हीच गोष्ट चांगली दिसेल असं नाही. तर आपल्याला काय चांगलं दिसतं हे एक्सेप्ट करणं अतिशय गरजेचं असतं, की आपला शेप काय आहे, आपली उंची काय आहे, आपला साधारण रंगरूप काय आहे, आपले केस कसे आहेत, त्यानुसार सगळं स्टायलिंग करायला शिकणं आणि मग मेकअप करायला शिकणं, या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. कारण असं नाहीये, की हे सगळं प्रिटेंड करणं. पण आज तुम्हाला जगात वावरायचं असेल, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. मग त्याच्या बरोबरीनेच कम्युनिकेशन स्किल्स इज अल्सो इम्पोर्टंट. युअर कनेक्ट विथ अदर पीपल इज अल्सो इम्पोर्टंट. नुसतंच समजा तुम्ही अगदी ब्रँडेड क्लोथ्स घातले, यू आर लुकिंग रिअली गुड, यू हॅव पुट ऑन अ रिअली नाईस मेकअप, तरी तुम्ही जर लोकांशी नीट बोलला नाही, तुम्हाला काहीच माहिती नाहीये, हे जर तुमच्याकडून लोकांपर्यंत पोहोचलं, तर नक्कीच तो इम्पॅक्ट खूप वेगळा असतो आणि तो खूप वेगळ्या पद्धतीने पडतो तुमच्या एकंदरीत सगळ्या जर्नीवरती. तर माझं असं म्हणणं आहे, की कम्युनिकेशन स्किल्स इज अल्सो व्हेरी इम्पोर्टंट, की दुसऱ्याला समजून घेणं, दुसऱ्याचं विजन काय समजून घेणं आणि दुसऱ्याला दुसऱ्यापेक्षा जास्त आपण समजून घेणं बोलताना, हे खूप जास्त महत्वाचं असतं. तर मग मी या गोष्टी सगळ्यांना सांगेन, की तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित हँडल करा. पण तुम्हाला जर कम्युनिकेशन स्किल जमले नाही, तुम्ही वेगळ्याच विश्वात राहिलात, की मी काही झालं तरी जिंकणार आहे. तर मात्र या गोष्टी खूप कठीण होऊन बसतात. कारण आत्मविश्वास आणि अ, त्याच्यापेक्षा जास्त माझं म्हणणं आहे कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स च्यात खूप तफावत आहे. कॉन्फिडन्स हा असावाच. जसं आपण म्हटलं जातं ना, की जसं पावसात गेल्यानंतर छत्री पाऊस नाही थांबवू शकत. पण आपल्याला पावसात उभं राहायचं धारिष्ट्य नक्कीच येतं. तसंच आपल्याला जर आत्मविश्वास असेल तर यश मिळेलच असं नाही. पण यशासाठी प्रयत्न ती काय सगळी धडपड आहे. ती कॉन्फिडन्स आपल्याला नक्की देतं. तर माझी अशीच इच्छा आहे सगळ्यांनी हेच करावं आणि आम्ही खूप आलेल्या आहेत विश्वात. पण मला जज करताना जास्त येतात या आठवणी. मी जेव्हा स्वतः एक कंटेस्टंट म्हणून होते, तेव्हा मी फक्त बघत होते, की मला जिंकायचं सगळ्यांसाठी. पण जेव्हा जज करतो तेव्हा असं वाटतं, की या मुलीला का कमी मार्क द्यायचे? जेव्हा अशी टफ सिच्युएशन येते, की हिच्याऐवजी हिला आपण विनर करायचंय, तेव्हा मग मनात खूप असं वादळ येतं, की आपणही यातून गेलेलो आहे. एखाद्या मार्काने कुणाचा तरी हिरमोड व्हायला नकोय. तर ती जबाबदारी जास्त असते आणि खूप छान मला दोन्ही अनुभव आवडले. बरं तू इमेज कन्सल्टंट आहेस जे तू आत्ता म्हणालीस आणि ग्रूमिंग, वॉर्डरोब मॅनेजमेंट ह्याच्यावर तू ट्रेनिंग देतेस. तर ही तुला आयडिया कशी सुचली? लाइक अ प्रोफेशन असं हे करता येईल याची आयडिया तुला कशी सुचली? मला पॅजेंट्री विश्व किंवा मॉडेलिंग थ्रूच लक्षात आली. मी हे सगळं करायच्या आधीही लोकल पॅजेंटला स्वतः जज म्हणून गेले होते. तेव्हा मला असं एक जाणवलं, की मला ह्या गोष्टी खूप आवडायच्या लहानपणापासून. जर आणि मला ह्याच्यात जायचं असेल, तर मला एक तर्कशुद्ध अभ्यास करणं आणि त्या गोष्टीतली पदवी असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जेव्हा एखाद्याला शिकवायला जाता, तेव्हा तुम्ही क्लासरूममध्ये स्वतः शिकलेलं, ते आत्मसात केलेलं आणि मग शिकवलेलं हे खूप वेगळं पडतं. आणि नुसतंच एखादी गोष्ट आपण अनुभवापोटी सांगणं, एखाद्याला हेल्पच्या पोटी सांगणं, ही खूप वेगळी गोष्ट आहे आणि आपण ती पदवी घेऊन आपण दुसऱ्याला नीट शिकवतोय, ही एक जी भूमिका बजावतो आपण टीचरची, ती खूप वेगळी आहे. तर मग मला असं मनातनं वाटलं, की हे आपल्याला कॉर्पोरेट वर्ल्ड पण मला शिकणं गरजेचं आहे. व्हेन वी से ॲज अ लाईफ स्किल्स, कॉर्पोरेट वर्ल्ड खूप इम्पोर्टंट आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त स्टायलिंग येत नाही, पण 360 डिग्रीज तुमचा विकास कसा होईल याच्यावरती खूप भर दिला जातो. तर मला एकदा असं वाटलं म्हणजे सहज वाचताच असं लक्षात आलं, की आपल्याला इमेज कन्सल्टिंग म्हणजे काय? असं बरेच जणांना हा प्रश्न पडलेला असतो. हे नक्की इमेज कन्सल्टिंग म्हणजे काय आहे? ही एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, नुसतं ग्लॅमर आहे, मेकओव्हर आहे, नक्की काय आहे? तर एक साधंसं मला असं मनात सुचलं, की एक अभिनय जेव्हा आपण म्हणतो किंवा रंगभूमी असा एखादा एक विषय घेतला. माझा स्वतःचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे रंगभूमी. तर ते करताना तुम्हाला नुसता अभिनय येऊन चालत नाही. तर त्याच्या अनुषंगाने ज्या गोष्टी असतात, की प्रकाश योजना म्हणा, नेपथ्य म्हणा किंवा तुम्हाला अरे आज लाईट
रे किंवा तुझा सूर बसत नाहीये, दर्जा लिखाण म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला व्यवस्थित यायला लागतात, तेव्हा खऱ्या अर्थानं तो अभिनय फुलतो आणि मग तो आपल्या प्रेक्षकांसमोर अतिशय वेगळ्या रूपात जातो आणि तो प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो. तेव्हा मला असं वाटतं, की हे 360 डिग्रीज जेव्हा कुठलीही गोष्ट तुम्हाला कळते, तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही ती दुसऱ्याला शिकू शकता. आणि मग तुम्ही जर इमेज कन्सल्टिंग म्हणाल, तर हे नक्कीच या सगळ्यापेक्षा खूप ब्रॉडर ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हने आयुष्याकडे कन्सेप्ट आहे. आणि महत्वाच्या आहेत. ABCD इज फॉर अपीअरन्स व्हिच इन्क्लूड्स युअर क्लोथिंग, ग्रूमिंग, युअर बॉडी लँग्वेज अँड युअर एटिकेट्स. त्याच्यानंतर B इज बिहेवियर आणि C इज कम्युनिकेशन स्किल्स अँड D इन टुडेज वर्ल्ड इज डिजिटल फुटप्रिंट. तर मला या सगळ्या गोष्टी खूप मनापासून आवडल्या, की आपण दुसऱ्याला इमेज कन्सल्टिंग शिकवतो म्हणजे काय करतो, तर वी हेल्प देम टू क्रिएट फर्स्ट अँड लास्टिंग पॉवरफुल इम्प्रेशन्स. मग त्या गोष्टीची कल्पना मला स्वतःला इतकी वाटली, की मी या गोष्टी जर लोकाला शिकवू शकले, स्वतः शिकता-शिकता, तर तो माझ्यासाठी एक छान अभ्यास असेल, छान अनुभव असेल आणि लोकांशी पण मी छान कनेक्ट होऊन या सगळ्या गोष्टी त्यांना नीट समजावून, शिकवून, व्यवस्थित त्यांना या गोष्टींमध्ये पारंगत करू शकते. सगळे ग्लोबल व्ह्युअर्स आहेत आता आपले. तर तर ते तू ऑनलाईन घेतेस का? आणि त्यासाठी एनरोल करायचं असेल तर ते तुला कॉन्टॅक्ट करू शकतील का? नाही, नक्की करू शकता तुम्ही मला कॉन्टॅक्ट. मी ऑनलाईन पण घेते, पण ह्याचे जे पोस्ट असतात किंवा मी ह्याची जी जाहिरात कधी टाकते, ती फक्त ग्रुपवरती टाकते किंवा माझ्या स्वतःच्या पेजवरती टाकते. त्यामुळे तसं ग्लोबल लोकांपर्यंत ह्याच्या क्लासेस संबंधी माहिती जायची असेल, तर मी फक्त माझा नंबर देऊ शकते. सो व्हेनेव्हर आय विल बी कंडक्टिंग माय नेक्स्ट वर्कशॉप, डेफिनेटली आय विल लेट देम नो. अँड इफ दे आर इंटरेस्टेड इन हॅव्हिंग द टाईम ऑन द सेम शेड्यूल डे, definitely they can contact me. My number is 9822037409. तू विंटेज स्टाईल भातुकली सेट्स असतील किंवा मग जर्मन सिल्वर ज्वेलरी, तुझी तन्मणी रेंज आहे, कस्टमाइज तुझे शेला म्हणता येईल किंवा खण साड्या. तर हे सगळं इतकं सुंदर सुंदर प्रॉडक्ट्स तू म्हणजे प्रॉडक्ट्सवर तू काम करतेस. तर यासाठी तुझी अजून काही टीम आहे का? कारण कस्टमर डिमांड्स असतील, मार्केट रिसर्च किंवा ओव्हरऑल तुझं टाईम मॅनेजमेंट. तर तू हे कसं टाईम मॅनेजमेंट यासाठी करतेस? कसा वेळ देतेस? माझे बाबा अतिशय उत्तम टाइम मॅनेज करतात. खरं तर हा एकच असा रिसोर्स आहे, की जो सगळ्यांना सेम मिळालेला असतो. 24 तासच मिळतो. यात कुठलाही भेदभाव नाही. मल्टीटास्किंग इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. त्यामुळे मी सतत त्याच्यातच असते. आणखीन मग ते करताना मला खूप उत्साह जाणवतो. अनेक नवीन-नवीन कल्पना सुचत असतात आणि बिझनेस करायचं म्हटलं, तर माझ्या डोक्यात एक कल्पना फिक्स आहे, की मी जे करीन ते मला थोडंसं ट्रेडिशनल वेमध्ये जाऊन करायचं आहे आणि मग ते मोनोपोली माझी झाली पाहिजे. त्यामुळे मी कुठलीही अशी टीम उभारलेली नाहीये. फक्त कारागीर हाताशी धरलेले आहेत, की जे कारागीर माझे फॅब्रिकचं एक युनिट वेगळं सांभाळतात. त्याच्यानंतर बाकीचे जे वेंडॉर्स आहेत ते मला बेसिक मटेरियल आणून देतात आणि मग त्याचं जे सगळं बनवणं ही गोष्ट आहे आणि त्याचं सगळे फोटोग्राफ्स काढणं, त्याचं कुरिअर्स करणं, ही सगळी गोष्ट आणि सगळे अधिकार मी माझ्याकडे ठेवलेले आहेत. त्यामुळे एक मला असं वाटतं कधी-कधी, की डेलिगेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी इज अल्सो इम्पोर्टंट. पण त्या बरोबरीने मला वाटतं जोपर्यंत मला एकटीला हे सगळं शक्य होतंय, तर मी एकटीच करणार. मी लहानपणी नाटकात उत्तम करायचे त्यामुळे त्यात बक्षिसं मिळवली आहेत. कथाकथनात बक्षिसं मिळवली आहेत. लांब उडीत बक्षीस मिळवली आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पाककलाच्या काही गोष्टी असतील त्याच्यात बक्षिसं मिळवली आहेत. फक्त मला ड्रॉइंग ही गोष्ट काही मनापासून जमायची नाही किंवा अजिबातच त्याचा गंध नव्हता मला. तर मला आता मात्र मी उद्या एक रांगोळ्या काढते. पण मला एक लहानपणीची खूप छान आठवण आठवते, जेव्हा मी खूप हसले होते याच्यावरती, की मला या सगळ्या गोष्टींची आवड असल्यामुळे मी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना जात असायचे. एलिमेंटरीची परीक्षा देत असायचे. तर तेव्हा ड्रॉइंगची एलिमेंटरीची परीक्षा होती आणि आम्हाला विषय दिला होता जत्रा या विषयावरती चित्र काढायचं होतं. तर मी बाकीचे फुगेवाले किंवा अशा सगळ्या गोष्टी काढल्या आणि एक माणूस एका गाडी शेजारी उभा आहे, त्याचं एक मला काढायचं होतं. आणि तेव्हा ती गाडी व्यवस्थित जमली बऱ्यापैकी. पण मला असं लक्षात आलं काढतानाच, की 4 चाकं दिसत नाहीयेत. गाडीला 4 चाकं असतात. तर 2 चाकं आलेली होती. म्हणून मग मी शेवटी गाडीच्या वरती 2 चाकं काढली. आणि ते जेव्हा माझ्या आमच्या बाईंनी बघितलं, "दामले तू खूप हुशार आहेस. मला तुझा खूप अभिमान आहे. पण आता यापुढे तू कुठल्याही ड्रॉइंगच्या परीक्षेला बसणार नाही."
त्या बाईंना इतकं वाईट वाटलं की एवढी हरवणारी आणि छान विद्यार्थी पण ड्रॉइंगचं सगळं नाही जमायचं तेव्हा. पण आता त्यांनी स्वतःहून FB वरती एकदा रांगोळी बघून मला सांगितलं होतं की दामले खूपच छान रांगोळ्या काढतेस, यात सुद्धा तू प्रावीण्य मिळवलेलं आहेस. तेव्हा थोडंसं बरं. चांगलं. एक्सलन्स इन ग्लॅमरायझिंग इंडियन कल्चर आणि आत्ता जो रिसेंट अवॉर्ड मिळाला तो, किंवा तुला नारी शक्ती, बेस्ट स्वॅगर, मोस्ट स्टायलिश, असे खूप अवॉर्ड्स रिसेंटली मिळाले. तर त्याबद्दलही आम्हाला ऐकायला आवडेल. स्वतःच्या बळावरती 40च्या आत काही पुरस्कार मिळवायचेच हे अगदी मनापासून ठरवलं आणि तसं झालंही. माझ्या नवऱ्याने मला प्रचंड साथ दिली आहे, कारण माझं सगळं शिक्षण 20व्या वर्षी नंतर त्याच्या बरोबरीने झालेलं आहे. आम्ही एकत्रच मोठे झालो आहोत असं म्हणायलाही हरकत नाही. पण आत्ता जो पुरस्कार मिळाला 17 ऑक्टोबरला मला, एक्सलन्स इन इंडियन कल्चर फेस्टिव्हिटीज, आणि त्याच्यामध्ये ग्लॅमरायझेशन आपलं इंटरनॅशनल लेवलवर करण्यासाठी मला एक पुरस्कार मिळाला प्रसाद ओक यांच्या हस्ते. तर त्याच्याविषयी मला सांगायला वाटेल की हा पुरस्कार मात्र माझ्या अतिशय हृदयाच्या जवळ आहे, कारण विषय अतिशय वेगळा होता. बरेचदा असं होतं की आपण पाश्चात्य देशांचे विचारसरणी, त्यांची जीवनशैली अनुसरायचा प्रयत्न करत असतो आणि काळानुरूप हे बदल होणं अत्यंत गरजेचे आहेत. पण आपली संस्कृती कुठे रुजलेली आहेत, आपले सणवार काय, त्याला काय शास्त्रीय कास आहे, या सगळ्या गोष्टींचा बहुमूल्य ठेवा, या संस्कृतीचा ठेवा आपल्याकडून आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जाणं, त्याचं जतन होणं आणि त्यानुसार आपली पुढची पिढी अतिशय संस्कारक्षम बनवणं, हा हेतू माझा कायमस्वरूपी राहिलेला आहे. की आपले सणवार कधी येतात, त्याच्यानंतर त्याचं प्रयोजन काय असतं, रांगोळी कशी काढायची, नैवेद्य सोहळ्यात स्वयंपाक करून कसा करतात, नैवेद्याचं ताट कसं वाढतात, या सगळ्या गोष्टी पुढच्या पिढीला, जितक्या गोष्टी शिक्षणात त्यांना पुढे जाण्यासाठी महत्वाच्या आहेत, तितक्या या गोष्टी आपण पुढच्या पिढीला दिल्या पाहिजेत. आणि कामानिमित्त आम्ही जर्मनीत राहिलो, आम्ही अमेरिकेत राहिलो, तेव्हा अगदी प्रकर्षानं जाणवलं की महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीला ग्लॅमर मिळणं गरजेचं आहे. अगदी तुम्ही साधे आपले जरी पदार्थ म्हणालात, आपण जे सणवाराला करतो, की पुरणपोळी असेल, मोदक असेल, अळूवडी असेल, पंचामृत असेल, मसाले भात असेल, या सगळ्या गोष्टी जागतिक स्तरावरती नावारूपाला आल्या पाहिजेत, असं माझं प्रचंड मनापासून इच्छा आहे. आणि फूड स्टायलिस्ट असल्यामुळे मी फ्युजन न करता पण त्याच गोष्टी अतिशय वेगळ्या रूपात मांडल्यामुळे त्या जागतिक पद्धतीने लोकांपर्यंत कशा पोहोचतील याचा प्रयत्न माझा सतत चालू असतो. आणि आमच्या कुटुंबामुळे जागतिक स्तरावरती आपल्या सणवारांना नाव मिळतंय, याच्यापेक्षा जास्त उत्तम गोष्ट कुठलीच असू शकत नाही. त्यामुळे हा पुरस्कार माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. आणि त्याच्यानुसार होतं असं की आमच्या ठिपसे या नावाची लिगसी पण चांगल्या पद्धतीने पुढे जाती आहे. आणि माझ्या मुलांना दोघांनाही चांगल्या आरत्या येतात, उत्तम उच्चार आहेत आणि इंग्लिश शिकण्याबरोबरच मराठी उत्तम आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा ठेवा आम्ही पुढच्या पिढीपर्यंत देतोय, याचा मला खूप अभिमान आहे. आहे ती बरोबर आहे. ग्लॅमर आलं पाहिजे आपल्या पदार्थांना. ग्लॅमर आला, सगळ्यांना माहिती झाले ते तर उत्तमच आहे, कारण खरोखरीच अत्यंत हेल्दी महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत आणि महाराष्ट्रीयन कल्चरच पूर्ण हेल्दी आहे असं मलाही वाटतं. बरं, आता वेळ झाली आहे आपल्या रॅपिड फायर, एक फन ॲक्टिव्हिटी आहे छोटीशी. तर त्याच्यात तुला मी क्वेश्चन्स विचारणार आणि तुला क्विकली सांगायचं आहे, फक्त पटापट सांगायचं, वेळ अजिबात घ्यायचा नाही. तर तू रेडी आहेस? हो. ओके. खणाची साडी का वेस्टर्न क्लोथ्स, काय घालायला आवडेल? खणाची साडी. सॉर्ट बाय प्राइस और सॉर्ट बाय रेटिंग? बाय रेटिंग. इमेज वर्कशॉप्स और फूड टेस्टिंग? फूड टेस्टिंग. फूडी आहेस तर तू? येस. बरं, मग फूडी आहेस म्हटल्यावर ह्याचं उत्तर कदाचित अवघड जाईल किंवा सोपंही जाईल. लेट्स सी. सॉस ऑन द साइड और सॉस ऑन द टॉप? Sauce on the side. I love all the condiments. बरं, फ्रेंच फ्राईज और ओनियन रिंग्स? फ्रेंच फ्राईज पण नाहीत, अनियन रिंग्स पण नाहीत. आय वुड लव्ह टू हॅव आळू वडी किंवा कोथिंबीर वडी. बरं, आता आपलं ट्रॅडिशनल पन्ह का मॉकटेल्स? ट्रेडिशनल पन्हा. ब्युटी पॅजेंट पार्टिसिपेंट और जज? I will go as a judge because I have already participated. बरं, गुड लुक्स और पर्सनॅलिटी? Personality. बरं, हे मध्ये विकी कौशलचं काय आहे आणि मध्येच? विकी कौशल म्हणून आवडतो.
मी मराठीतल्या बऱ्याच ऍक्टर्स बरोबर शो स्टॉपर म्हणून चाललेली आहे. सुबोध भावे असेल, स्वप्नील जोशी असेल. तर एक मनापासून इच्छा आहे की मला विकी कौशल बरोबर अगदी वॉक नाही तरी त्याला भेटायची मला इच्छा आहे मनापासून. आता तू एवढ्या पार्ट्या अरेंज करत असते स्वतः, सो वुड यू अटेंड अ पार्टी और होस्ट अ पार्टी? आय वुड लव्ह टू होस्ट अ पार्टी ऍक्च्युली. पण आता असं झालंय सगळ्या साधारण आपल्या पॅन्डेमिक नंतर असं झालंय की बेटर आय वुड अटेंड अ पार्टी ऍट समवन एल्स. बरोबर. बरं, शॉपिंग ऑनलाईन और शॉपिंग इन स्टोअर? मला ऍक्च्युली शॉपिंग इन स्टोअर खूप आवडतं कारण मी तशी खूप चुझी आहे. वेळ जातो प्रत्येक गोष्ट घ्यायला. पण आता 2 वर्ष ऑनलाईन शॉपिंग केल्यानंतर तर नक्कीच वाटतं की मी एक 4 ते 5 तास घालून एखादी साडी घेऊन घरी येणं हे माझ्यासाठी खूप छान अनुभव आहे. शॉपिंगला मी मोस्टली एकटीच जाते. पण बरेचदा असं होतं की साडी कधी जर नवरा घेणार असेल तर तेव्हा मात्र मी त्याला बरोबर घेऊन जाते. तिचं लग्न होतं त्याच्या आधी एक साडी घ्यायची होती. तर आम्ही अगदी भर पावसात रिक्षात बसून सगळं ते बांधून पण आम्ही दोघं म्हणजे दोघंच गेलो. कारण लक्ष्मी रोडला वगैरे गर्दी प्रचंड असते. गाडी पार्किंगला जागा मिळत नाही. मग आम्ही दोघं जण अगदी मस्त रिक्षातनं जाऊन रिक्षातनं परत आलो. पण आम्ही गेलो. पावसात का होईना भिजत. जोडीने खरेदी म्हणजे. बरं, पुढचं म्हणजे ब्रँड नेम और जेनेरिक? ब्रँड. ब्रँड. बार्गेन, टॉप शेल्फ? मला मला भाजी भाजी बार्गेन करायला आवडत नाही. बाकीच्या बाकीच्या दुकानात मात्र प्रयत्न करत राहते की आपल्याला कमीत कमी आपल्याला अफोर्डेबल वस्तू जी गोष्ट आपल्याला वाटते त्याच्यामध्ये ती मिळावी. पण भाजीवाले जे असतात त्यांच्याशी जे लोक बार्गेन करतात तर त्यांच्याशी माझा मैत्री पण होत नाही. मी तो विषयच खूप मनाला लावून घेते की त्यांच्याशी प्लीज वाद घालू नका. 5 रुपये कोथिंबिरीवरून त्यांना आहे तेवढे मी देते. कधी वाद नाही घालत. कधीच नाही. अगदी खरं आहे. भाजीवाल्यांची बार्गेनिंग करण्यात खरंच काही पॉईंट नाही. नाही. ब्रँडेड गोष्टींची जसं आपण बार्गेन करत नाही, जे आहे ते घेतो. शेतकरी स्वतःच एक ब्रँड आहे अँड वी नीड टू रिस्पेक्ट दॅट. नवऱ्याचा वाढदिवस की लग्नाचा वाढदिवस? माझ्यासाठी माझा वाढदिवस. मला असं हे करायचं, ते करायचं मी आधीपासून सांगते, की मला सरप्राईज सुद्धा काही हवं असेल, तर मी ते आधीच सुजीतला सांगते, की मला असं सरप्राईज दिलं तर आवडेल. आणि मला माहिती आहे की तू उखाणा कॉम्पिटिशन वगैरे पण जिंकलीस. तर आज आपल्या सगळ्या व्ह्युअर्ससाठी एक खास उखाणा होऊन जाऊ दे टू एंड दिस एपिसोड. नक्की. वर्षापूर्वी नाटकांच्या नावांमध्ये केला होता. तर खास तुमच्यासाठी घेऊन दाखवते. ऐका हा, एका लग्नाची गोष्ट. ध्यानीमानी नसताना मोरूची मावशी नाटक पाहायला गेले. शेजारी बसलेल्या ब्रह्मचार्याने माझ्याकडे पाहिले. मी जिंकले, मी हरले. शेजारी कुजबुजत होता, आई रिटायर्ड होतीये. सोनमुख पाहायचं म्हणतीये. प्रेमाच्या गावाला जावे, घर तिघांचे हवे. आपणही या सुखवस्तू स्मार्ट तरुणाच्या भावबंधनात पडावं का? याच्या जन्माची जोडीदारी बनावं का? या विचारांच्या पाहुरात मी स्वतःशीच लपंडाव खेळू लागले. शेवटी स्वतःलाच दिलं ऑल दी बेस्ट. केलं 3 चीअर्स. नाटक संपता क्षणी त्याला म्हटलं, मला काही सांगायचंय. मी सर्वस्वी तुझीच आहे. तू फक्त हो म्हण. शेजारी म्हणाला, सही रे सही. हीच तर प्रेमाची गंमत आहे. नकळत सारे घडले आणि आमचे स्वयंवर ठरले. लग्नाच्या मांडवात दिल्या घरी तू सुखी राहा ऐकताना अश्रूंची झाली फुले आणि अशी तशी मी दामल्यांची मिनल सौ मिनल सुजित ठिपसे झाले. वा वा वा, मस्त. सगळी नावं गुंफलीस त्याच्यात. तुम्हाला सगळ्यांना आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा बरं का. आणि सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर. शेअर करा, लाईक करा. आणि पुन्हा भेटूच आपण लवकर. तोपर्यंत नमस्कार आणि हॅपी दिवाळी. हॉस्टेल यांच्या थ्रू मला आज तुमच्या सगळ्यांशी संवाद साधायला मिळाला. त्यासाठी त्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. आणि YouTube वरती तुम्हाला जर असे इंटरव्ह्यूज ऐकायचे असतील, त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकायच्या असतील, तर नक्की यांचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, पहा आणि नवीन नवीन गोष्टी शिकून स्वतः आत्मसात करा. हौसले की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हार जाओ जिंदगी में सब कुछ, फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो.